पवित्र तो देह आणि पुण्यवंत पवित्र तो देह आणि पुण्यवंत
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. देव इच्छिरज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जया कंठी. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. विठाला समचरण सरोजम सांदनीला बुधावम. जगनवीत पानी मंडनम मंडनाना, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम. सदैव विठ्ठलं चिंतयामि.
शांकांक तेजोदिका मोदिवक्त्रम खलानिशिबादापनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमानुरक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय ओम नमो शिवाय जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू ठाणा पवित्र तो देहवान पुण्यवंत
जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संताचं वर्णन करतात, संताचा परिचय करून देतात. विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा दरवर्षीप्रमाणे नाही तर यावर्षी चालू झालंय का नाही, पहिलंच वर्ष चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहामधील तिसऱ्या दिवसाची सेवा ही माझ्यासारख्या अज्ञान पामर बालकाकडे आली. एवढं गोड मंदिर आहे महाराज. मंदिरामध्ये जर गेलं तर नागनाथाच्या मंदिरात गेल्यासारखं वाटतं. एवढं छान आणि एकदम मस्त मंदिर झालेलं आहे बघा. खूप छान मंदिर आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी गावातील सर्व भजनी मंडळी, सिद्धेश्वर भजनी मंडळ असेल, सावता महाराज भजनी मंडळ, महारुद्र भजनी मंडळ, गजानन भजनी मंडळ आणि वीरशैव भजनी मंडळ आणि एक राहिला होता बाळूमामा भजनी मंडळ, सर्वांच्या चरणी नतमस्तक. आपले गुरुवर्य भारती महाराज असतील, बाबाजी असतील, मर्दंगाचार्य, सर्व गावकरी मंडळी, मातृवर्ग, पितृवर्ग सर्वांच्या चरणी, इनेकरी बाबा असतील, चोपदार सर्वांच्या चरणी नतमस्तक आणि सेवेला सुरुवात. मस्तक माझा पायावर म्हणजे महाराज हे जे सर्वांना आवाज येत आहे हे कोणाच्या माध्यमातून येत आहे? दादा असतील, दादांची ही चरणी दंडवत आणि सेवेला सुरुवात. विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारांचा आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संताचा परिचय करून देतात, देवाचा परिचय करून देतात. खऱ्या अर्थाने महाराज हे दोनच परिचय काय आहेत? महत्वाचे आहेत. लोकही आपल्याला परिचय करून देतात, है की नाही महाराज? घरी चहा प्यायला घेऊन जातात आणि आपला परिचय करून देतात. काय म्हणतात? हे आमच्या मंडळी आहेत, हे आमचा मुलगा आहे, ही आमची पोरगी आहे, हे आजोबा आहे. हा जर परिचय केला आपल्या काय कामी महाराज? काहीच कामी नाही. परंतु जीवनात दोनच परिचय अत्यंत महत्वाचे आहेत. एक म्हणजे देवाचा परिचय आणि दुसरा म्हणजे संताचा परिचय. देवाचा परिचय कशा करता हो? तर देवाच्या परिचयामध्ये जीवाची इति कर्तव्यता आहे. विठ्ठलची एक
देवाच्या परिचयामध्ये, आणि दुसरं आहे ते म्हणजे संताचा परिचय. कशा करता हो? कारण आपलं हित कशात आहे, आपलं अहित कशात आहे हे कोणाला माहित आहे? फक्त संतांना माहिती आहे. अहितापासूनही काढी ती, हित देऊन वाढवी ती. म्हणजे हित कशात आहे आणि आपलं हित कशात आहे हे कोणाला माहित आहे? फक्त संतांना माहिती आहे. हिताहित जगाची, म्हणजे आपलं हित कशात आहे आणि हित अहित कशात आहे हे फक्त कोणाला माहित आहे? संतांना माहित आहे. याच्याकरता संत आलेले आहेत. शोधून आले संत हिताहित जगाचे. मग त्या संताचा परिचय ही काय आहे? अत्यंत महत्वाचा आहे. महाराज, जर संताचा परिचय झाला नाही तर काय होईल? त्यांची अवज्ञा घडेल, त्यांचा अवमान होईल. आणि संताचा झालेला अवमान हा देवालाही काय नाही महाराज, सहन होत नाही. एवढंच नाही महाराज, तर भक्ताच्या रक्षणाकरता देवाचे अवतार आहेत. भक्त राखे मायापाशी, भक्ताच्या रक्षणाकरता काय आहे महाराज? देवाचा अवतार आहे. भक्त प्रल्हाद महाराज, भक्त प्रल्हादाकरता काय केला? देवाने अवतार घेतला. म्हणजे संतांची जर परिचय झाला नाही तर त्यांची अवज्ञा झाली, मोठमोठ्याकडून झाली. पिंडार क्षेत्रातला प्रसंग आठवा. देवाची आपली मुलं आहेत महाराज, परंतु काय झालं? अवमान घडला, शाप बसला. अख्खं यादवकुळ काय झालं? नष्ट झालं. सामान्याला संत कळत नाही बाबा, यात काही नवल नाही. परंतु परमार्थ प्रांतात ज्यांचा अधिकार आहे त्यांनाही संत कळत नाही. परमार्थ प्रांतात अधिकार आहे बघा योग्यांचा. प्रसंग सर्वांना माहित आहे, फक्त निर्देश करून जातो. चांगदेव कोण आहेत? योगी आहेत. परंतु महाराज ज्ञानोबाही कळाले नाही, मुक्ताही कळाला नाही, निवृत्तीनाथ महाराज कळाले नाही, सोपान काकाही कळाले नाही. अहो एवढंच नाही तर परमार्थ प्रांतात अधिकार आहे ज्ञानाचा. परोक्ष ज्ञानाचं चिंतन करत असताना पंचदशिकार असं म्हणतात, परोक्षम ब्रह्मविज्ञानम शाब्दम देशिक पूर्वकम बुद्धिपूर्वक कृतम पापम कृष्णम दहती वन्यवत. काय महाराज? बुद्धिपूर्वक केलेलं पापही त्यांचं जवळ नष्ट होतं, परंतु त्यांनाही काय महाराज? संत कळत नाही. जपी आहेत, तपी आहेत, संन्यासी आहेत, संत कळत नाहीत महाराज. सामान्याला संत कळत नाही यात काय विशेष नाही महाराज. हे बघा, रिद्धी सिद्धी जरी प्राप्त असली त्यांनाही संत कळत नाही. प्रसंग सांगतो बघा. जगद्गुरु तुकोबार आहेत. तुकोबारांची कीर्ती होत होती महाराज. लोक घरोघरी काय करत होते? तुकोबारांचं नाम घेत होते. मग असाच एक अंगळशा फकीर नावाचा फकीर होता. मग त्या फकीरानं तुकोबारांची कीर्ती ऐकली, आणि कीर्ती ऐकल्याच्या नंतर त्या अंगळशा फकीराने विचार केला की लोकांचं काय असतं महाराज, कोणालाही संत म्हणतात, कोणालाही डोक्यावर घेतात, लोकांचं काही नसतं. म्हणून महाराज आपण स्वतः जाऊन काय करा, परीक्षा बघाव. म्हणून एक कटोरा घेतला आणि भिक्षा मागत 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 जगद्गुरु तुकोबारांच्या दारात आलेला आहे. तुकोबारांच्या दारात आला आणि आरोळी ठोकली, भिक्षाम देही. ही आरोळी महाराज जिजाबाईच्या कानावर पडली. जिजाबाईच्या कानावर पडली तेव्हा जिजाबाईचे शब्द आहेत महाराज, का मेल्याला का आमचंच घर सापडलं का? म्हणजे महाराज गावामध्ये शिदा मागून आणलं आणि ते काय करत होत्या? जात्यावर दळीत होत्या. एक तर आमच्या लेकरा बाळालाच खायला काही नाही आणि हा बाबा मागायला आलाय. परंतु महाराज त्याच घरात जगद्गुरु तुकोबारांची संस्कार झालेली मुलगी होती. कोण महाराज? भागीरथी. भागीरथी होती. तुकोबारांचे संस्कार झालेले होते महाराज. आई पीठ देताना दिसत नाही म्हणून चिमुकल्या भागीरथीने काय केलं महाराज? त्या पिठामध्ये हात बुडवले आणि निघाल्या द्यायला निघाल्याच्या नंतर जिजाबाईने बघितलं महाराज, भागीरथी काय करते? पीठ घेऊन निघालेली आहे. बघितल्या बरोबर महाराज पळतच आल्या आणि भागीरथीला म्हणल्या की तुझ्या बापाने काय केलं? सगळ्या संसाराची उधळाउधळ केली
काहीही शिल्लक ठेवलं नाही. आणि आता तू काय करते? तूही निघाली द्यायला, लोकाला वाटायला. महाराज तेवढंही पीठ नेऊ दिलं नाही हो. एक तर हात केवढाली, तेवढंही पीठ नेऊ दिलं नाही. अगदी बघा जे हाताला चिटकलेलं पीठ असतं तेवढंच घेऊन चिमुकली भागीरथी निघाली आणि अंगलच्या फकीराकडे आली. आणि फकीराला म्हणायला लागली, बाबा करा तुमचा कटोरा पुढं, तुमच्या कटोऱ्यात पीठ टाकते. तेव्हा महाराज तो अंगलशा फकीर हसायला लागला. म्हणायला लागला, बाई सगळं गाव खाली करून आलो मी, तरीही माझा कटोरा भरला नाही, आणि तुझ्या चिमुकल्या हातातल्या पिठानं काय होणार? तेव्हा चिमुकली भागीरथी काय म्हणते, महाराज बाबा तुम्ही पुढे तर करा. महाराज तो कटोरा पुढे केल्याबरोबर भागीरथीने आपले दोन्ही हात झटकले, आणि दोन्ही हात झटकल्याबरोबर ढिगारा तयार झाला. उभा अंगलशा फकीर काय झाला महाराज, त्या पिठाच्या ढिगारामध्ये बुजून गेला. तो गजर करू लागला, धन्य तुकोबाराय, धन्य तुकोबाराय, धन्य तुकोबाराय. तेव्हा महाराज चिमुकली भागीरथी काय म्हणते, कुठे आहेत तुकोबाराय? बाबा तर भल्या पहाटे भामचंद्रावर साधना करता गेलेले आहेत, मी त्यांची मुलगी आहे, मुलगी. तेव्हा अंगलशा फकीर महाराज कैमुतिक न्यायाने विचार करू लागला की ज्याच्या मुलीमध्ये एवढं सामर्थ्य आहे तिचा बाप किती श्रेष्ठ असेल. विठ्ठला म्हणजे सामान्याला संत कळत नाही यात काय विशेष नाही महाराज, शाब्दिकालाही संत कळत नाहीत. संतांचा महिमा तो बहुत गावा. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही, शाब्दिकाचे काम नाही. संताचा महिमा तो बहुत गावा. संताचा महिमा तो बहुत गावा. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. संतांचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही, शाब्दिकाचे काम नाही. संताचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. शाब्दिकाचं इथं काहीही काम नाही महाराज. अहो एवढंच नाही, जे संतत्वाचं परीक्षण जगद्गुरु तुकोबारांना अपेक्षित आहेत ते संत देवालाही कळत नाही. जरी ज्ञानोबा म्हणत असले संतते कवन हे जानचे खून केशी राजा, तरीही मात्र तुकोबाराच्या संतत्वाच्या परीक्षणामध्ये मात्र देव काय करतात, कमी पडतात. प्रसंग सांगतो बघा, पंढरपूरचा प्रसंग आहे. सतत तुकोबारांची मागणी आहे की देवा मला काय दे, संताचं दर्शन दे, संतांचा संग दे, संत संग दे ही सदा मागणी आहे. आज पुढे उभा असलेल्या जगद्गुरु तुकोबारांना देव म्हणतात की तुकोबार आहे,
आता जे माझं दर्शन घेऊन गेले हे काय आहे तो मोठे संत आहेत, तुम्ही त्यांना संत म्हणा. तुकोबारांनी परीक्षण केलं, परंतु संत म्हणाले. देवाला वाटलं आपलं बोलणं तुकोबारांच्या लक्षात नाही आलं, म्हणून काय करतात महाराज, देव पुन्हा सांगतात की तुकोबार आहे, आता जे माझं दर्शन घेऊन गेले हे कोण आहे तो मोठे संत आहेत, तुम्ही त्यांना संत म्हणा. तरीही तुकोबारा संत म्हणत नाहीत. शेवटी महाराज देवाच्या तळपायाच्या काय झाली, मस्तकाला गेली आणि देव म्हणू लागले की तुकोबारा, माझा सामर्थ्याचं तुम्हाला ज्ञान आहे का, मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे का. तुकोबारा म्हणतात, देवा तू कोण आहे हे मला चांगल्या प्रकारे माहित आहे, तुला जे करून घ्यायचंय ते तू करून घे, परंतु मी यांना संत म्हणणार नाही. करीसी ते देवा करी माझे सुखी, परी मी त्यासी मुखी न म्हणे संत, मी संत म्हणणार नाही. म्हणजे तुकोबारांच्या संतत्वाच्या परीक्षणामध्ये देवही कमी पडतात. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून विठ्ठला. हा, अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या विठ्ठल. म्हणजे दुसऱ्याचं का महाराज नाम नाही. म्हणजे जे संतत्वाचं परीक्षण जगद्गुरु तुकोबांना अपेक्षित आहे ते संत ते बसत नाही महाराज, देवालाही कळत नाहीत. अधिकाराच्या दृष्टीने सारखेच आहेत महाराज. कृष्ण भोगे शुकदागी राघव जनेक नरेंद्रा वशिष्ठ कर्मनिष्ठ सर्वेशाम समान मुक्ता. अवस्थेच्या दृष्टीने सारखे आहेत, परंतु महाराज संत जर म्हणलं की त्यांच्या बाबतीत मात्र जगद्गुरु तुकोबारांच्या ठिकाणी काय महाराज प्रीती अलग होती, जास्त होती. आजचा जो परिचय आहे तो कोणाचा आहे, संताचा आहे. ते संत झाले म्हणजे काय वेगळे झाले का महाराज. ज्ञानोबाला सांगतात, नेत्री पाहे श्रवणी ऐकित आहे, परी तेथीचा नव्हे सर्वथा नवल ते का. ते संत झाले म्हणजे महाराज त्यांना का शिंग फुटतात का नाही महाराज, तेही तुमच्या आमच्या सारखंच काय करतात, डोळ्यानेच पाहतात, कानानेच ऐकतात. मग ते संत आहेत, तेही तुमच्या आमच्या सारखेच आहेत. मग नेमका संतामध्ये आणि आपल्यामध्ये कोणता महत्वाचा बदल आहे ते महाराजांच्या अभंगाच्या पहिल्या पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत,
आहे हे महाराजांनी पहिल्या चरणात सांगितलेलं आहे. काय म्हणे त्यांचा देह पवित्र आहे. का हो महाराज, हा देह पवित्र असू शकतो भाऊ? अभंगाच्या सुरुवातीला पवित्र हा शब्द आलेला आहे. जर पवित्रतेचं आपण चिंतन जर केलं तर अनेक वस्तू काय आहेत महाराज? पवित्र आहेत. अनेक वस्तू पवित्र आहेत. त्यामध्ये जर पाहायचं झालं तर प्राण्यामध्ये जर पवित्र काय असेल तर काय महाराज? ते गाय आहे. गाय किती पवित्र आहे महाराज? एरवी शेण खाणं चांगलं आहे का? नाही महाराज. परंतु दही, दूध, तूप, लोणी आणि शेण या पंचगव्याचं मिश्रण सेवन केल्याशिवाय महाराज यज्ञालाही बसता येत नाही. अन्यथा ते आपल्याला स्वीकारतही नाही. तर एवढी काय आहे? गाय पवित्र आहे. 33 कोटी देवतेचा वास कशात आहे? गायीमध्ये आहे. गाय कशी आहे महाराज? अत्यंत पवित्र आहे. अत्यंत. गायीच्या खालोखाल जर पवित्रतेच्या यादीमध्ये नंबर लागत असेल ते काय पवित्र आहे महाराज? मृगाच्या बेंबीतून निघालेली घाण पवित्र आहे. त्याला काय म्हणतात? कस्तुरी. हा, कस्तुरी ही कशी आहे महाराज? अत्यंत पवित्र आहे आणि दुर्लभही आहे महाराज. सोन्यापेक्षा 1.5 पट महाग आहे सध्याच्या भावामध्ये. काय महाराज? हरणाच्या बेंबीतून निघालेली घाणही पवित्र आहे. तिसऱ्या नंबरला जर काय पवित्र असेल तर ते काय महाराज? ते तंतू माहिती असेल तुम्हाला? तंतू, रेशीम. रेशीमही पवित्र आहे. 4 नंबरला येतं ते म्हणजे मेंढीचं लोकर पवित्र आहे. म्हणून असा परिपाठ आहे महाराज. कीर्तनकाराच्या पायाखाली काय टाकलं जातं? घोंगडी टाकली जाते. असं म्हणतात की स्त्रीने मासिक पाळीमध्ये ते काय केलं पाहिजे महाराज? अंगावर घेतलं पाहिजे. त्याला कसल्याही प्रकारचा काय नाही, विटाळ नाही. अत्यंत पवित्र आहे. त्याच्या खालोखाल जर नंबर लागत असेल ते काय महाराज? सोनं ही धातू पवित्र आहे. सोनं घालून जर आंघोळ केली तर काय होतं महाराज? सुवर्ण स्नान होतं. हे काय आहे? पवित्र आहे. या सगळ्यापेक्षा जर पवित्र काय असेल महाराज? अगदी भगवान शंकराने जिला काय केलं? आपल्या मस्तकावर धारण केलं. ती गंगा पवित्र आहे महाराज. गंगा. म्हणून महाराज इथे जेवढे बसलेले आहेत ना महाराज, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काय करा? एकदा गंगा मातेचं स्नान करा. विठाला गंगा अत्यंत पवित्र आहे महाराज. ह्या वस्तू काय आहेत? पवित्र आहे. पण महाराज काय म्हणतात? पवित्र तो देह. कोणाचा देह पवित्र आहे महाराज? कारण संत वाङ्मय पाहता किंवा इतर कोणतेही साहित्य पाहता देहाच्या बाबतीत पवित्रता नाही, पवित्रता विचार नाही. किंवा तुकोबरायांचा अभंग आहे बघा, नाही अपवित्र शरीरा ऐशे. म्हणजे या देहा एवढं अपवित्र या जगात दुसरं काहीच नाही. पवित्र सोहळी किती अपवित्र आहे महाराज? एक दृष्टांत सांगतो बघा. एक गुरुजी होते. त्या गुरुजींनी काय केलं महाराज? शिष्याला सांगितलं की काय कर, सगळ्यात अपवित्र जी वस्तू आहे ती काय कर, घेऊन ये. सांगितल्याबरोबर महाराज शिष्य निघाला
अपवित्र वस्तू शोधत 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 निघाला. महाराज एक म्हैस जात होती, म्हैस. आणि त्या म्हैशीनं काय केलं महाराज, वाटतच कार्यक्रम केला. आणि कार्यक्रम केला, मग त्याला काय वाटलं महाराज, सगळ्यात जर अपवित्र वस्तू कोणती असेल तर हीच आहे. म्हणून महाराज ते जवळ गेला आणि ती उचलायचा तेवढ्यात महाराज समोर काय झालं, त्याला विष्ठा दिसली, मनुष्याची विष्ठा. त्याने विचार केला, महाराज या शेणापेक्षाही काय महाराज, ती अपवित्र वस्तू आहे. म्हणून त्या विष्ठेच्या जवळ गेला आणि ती विष्ठा उचलू लागला. तेवढा ती विष्ठा त्याला बोलू लागली. महाराज त्याला म्हणले, मूर्खा मला हात लावू नको. महाराजांनी विचार केला, कोण बोलायले, इकडे तिकडे बघितलं कोणीच नाही, कोणी दिसणं. परत ती विष्ठा म्हणली, इकडे बघ मीच बोलते. तेव्हा हा विचार लागला, गुरुजींनी मला सांगितलं की जगात सर्वात अपवित्र जी वस्तू आहे ती आणायला सांगितली, म्हणून मी तुला घेऊन निघालो. तू म्हणते हात लावू नको, का हात लावू नको. तेव्हा महाराज ती विष्ठा उत्तर देते की काल मी कोण होते, एका काचेमध्ये पॅक होते. कसं महाराज, गुलाबजामुच्या स्वरूपात, जिलेबीच्या स्वरूपात होते, बालुशाहीच्या स्वरूपात होते. लोक यायचे, माझ्याकडे बघायचे, काय व्हायचं महाराज, तोंडाला पाणी सुटायचं. अशी मी एकदम सुंदर होते. तुझ्यासारख्या मूर्खानं मला खरेदी केलं आणि तुझ्यासारख्या मूर्खाच्या शरीराचा काय महाराज, एकच दिवस संबंध आला तर काय झालं, माझी ही अवस्था झाली. मी नाही बोलत, ज्ञानोबाला दृष्टांत देतात. नाना सूत्र गोमटी शरीरे झाली या पैठी, होणे ठाकते किरीटी मळची जेवी. महाराज हे सुद्रव्य कशी आहेत, गोमटी आहेत, सुंदर आहेत, खायलाही छान आहेत, पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं. परंतु महाराज ते जर या शरीरात गेले तर त्याचं काय होतं महाराज, मळच होतो. एवढा हा देह काय आहे, अपवित्र आहे. अहो देह अपवित्र आहे हे सांगण्याकरता एक कारण पुरेसं झालं. परंतु धर्मशास्त्र सांगते की हा देह किती अपवित्र आहे. 6 कारण सांगितले महाराज, 6. पहिलं कारण सांगितलं स्थानात, ज्या ठिकाणी हा देह तयार झाला ते ठिकाण पवित्र आहे का महाराज, नाही महाराज. माऊली वर्णन करतात, उदर कोरी पचोनी विष्णेच्या दाथरी, उकडोनी 9 मासवरी, जन्मोन जन्मनी मरती. परत माऊली सांगतात, विष्टालेप चोहीकडे, नाकी तोंडी करुमी केली, दुःख गौडे गाडे. हा म्हणजे एवढं काय आहे महाराज, ते ठिकाण अपवित्र आहे. अहो एवढंच नाही, मदालसेमध्ये सुद्धा त्याचं वर्णन आलेलं आहे. नासेवंत
देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा. ते स्थान पवित्र आहे का हो महाराज? ज्या स्थानात हा देह तयार झाला ते स्थान पवित्र आहे का? नाही. म्हणून हा देह अपवित्र. दुसरं कारण सांगितलं बीजात. हा देह ज्या बीजापासून तयार झाला ते बीज तरी पवित्र आहे का हो महाराज? आई वडिलांनी सेवन केलेल्या अन्नाचा विकार म्हणजे हा काय? देह आहे. पंचदशिकार बोलतात पितृन भक्तांना जयाद्वीर्य ज्यातून नैवन वर्धते. हा देहस्वन्मयन आत्मा प्राप्त चोडधोमता भावत. म्हणजे हा देह काय महाराज? आत्मा होऊ शकत नाही. आई वडिलांनी सेवन केलेल्या अन्नाचा विकार म्हणजे हा काय आहे? देह आहे. आणि विकाररूप पदार्थ कधीही पवित्र होऊ शकत नाही. म्हणून देह अपवित्र. तिसरं कारण सांगितलं उपष्टंबात. या शरीराला धारण करणारी जी धातू आहेत पवित्र आहेत का? नाही महाराज. त्यामध्ये एक धातू म्हणजे रक्त आहे बघा. रक्त पवित्र आहे का? संस्कृतात नावच रक्ताचं काय आहे? अशुद्ध. त्याला शुद्ध कसं म्हणायचं? म्हणून देह पवित्र. चौथं कारण सांगितलं उपष्टंबात निस्यंदात. निस्यंदात म्हणजे या शरीरातून धारण जी बाहेर पडतात ती पदार्थ पवित्र आहेत का? मला सांगा, डोळ्यातून सकाळी चिपड येतात पवित्र आहेत का? नाही महाराज. नाकातून येणारा श्लेष्मपुरी पवित्र आहे का? नाही महाराज. जे फक्त आपण वरचं वर्णन करतोय मलमूत्राचा विषय आपण अपवित्र म्हणूनच म्हणजे नवही द्वारातून अपवित्र अशा काय महाराज बाहेर पडतात. म्हणून हा देह अपवित्र. पाचवं कारण सांगितलं निधनादपी. मेल्याच्या नंतर काय होतं महाराज? हा देह सर्वांना काय करतो? विटाळ निर्माण करून देतो. घरच्यांना विटाळ होतोच, परंतु जेवढे काही नातेवाईक आहेत त्यांनाही काय करतो महाराज? विटाळ निर्माण करून जातो. म्हणून देह अपवित्र. आणि शेवटचं कारण सांगितलं ते म्हणजे कायम अधेय सोचत्वात. कायम काय करावं लागतं महाराज? याच्यावर पवित्रतेचे संस्कार करावे लागतात. आता मला सांगा, जर जी स्वतःसिद्ध जी गोष्ट पवित्र आहे, वस्तू पवित्र आहे, त्याच्यावर पवित्रतेचे संस्कार करावे लागतात का बाबा? नाही. दूध कसं आहे महाराज? पवित्र आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. त्याला काही सांगितलं का महाराज पवित्र करण्याकरता? नाही. गोमूत्रही पवित्र आहे, त्याच्यावरही काही पवित्रतेचे संस्कार करण्याची गरज नाही, परंतु देहावर पवित्रतेचे संस्कार करावे लागतात. याचा अर्थ देह कसा आहे महाराज? अपवित्र आहे. आपण स्नान करतो कशा करता? पवित्र होण्याकरता. दात घासतो कशा करता? पवित्र होण्याकरता. देवाचं निर्माल्य घेतो कशा करता? पवित्र होण्याकरता. म्हणजे याच्यावर एवढे संस्कार करावे लागतात. याचा अर्थ काय आहे? हा देह अपवित्र आहे. मग एवढा हा देह अपवित्र आहे, मग तुकोबा आहे कसं काय म्हणतात पवित्र तो देह? कशावरून म्हणतात? तर याचं कारण आहे महाराज काय? जोवते अच्युत सर्व काळ. हा देह पवित्र कशाने झाला? त्यांनी काय केलं? सर्व काळ अच्युताचं स्मरण केलं. बरं ठीक आहे महाराज. त्यांनी काय केलं? सर्व काळ अच्युताचं स्मरण केलं, देवाचं चिंतन केलं. त्याच्यामुळे काय झालं? त्यांचा देह पवित्र झाला. पण मग देह पवित्र म्हणल्याच्या नंतर महाराज पुढं काय म्हणतात? वाणी पुण्यवंत. अहो देह पवित्र म्हणलं की वाणी आलीच की हो? देहाच्या वेगळी वाणी आहे का? नाही महाराज. एक जण गाडी घेऊन जात होता, दुसऱ्याने त्याला हात दाखवला आणि त्याला काय म्हणलं महाराज? गावात येऊ दे, तिथपर्यंत सोड. तो म्हणला ठीक आहे, पण कशावर सोडू? तर चालवणारा काय म्हणला महाराज? तो जो खाली उभा होता त्याने शीटवर हात ठेवला. तो काय म्हणला? गाडीवर सोड. तो चालवणारा म्हणला गाडी कुठे? ही तर शीट आहे. परत काय केलं महाराज? त्याने हँडलवर हात ठेवला. परत चालवणारा म्हणला हे हँडल आहे, गाडी कुठे? त्याने किकवर हात ठेवला. तो म्हणला हे किक आहे. आता मला सांगा, तर हे सगळं मिळून काय होतं महाराज? गाडी तयार होतं. मग हे सगळं हात पाय वाणी सगळं धरून काय होतं? देह होतं. मग तुकोबारा देह पवित्र म्हणल्याच्या नंतर वाणी पुण्य आलीच की. मग ती वेगळी का सांगितली? तर महाराज गुरुनाम गुरु मामासाहेब म्हणायचे संताचं वाङ्मय हे काय आहे?
मोत्याचं माप आहे, मोत्याचं, गांजराचं माप नाही. वारकरी संप्रदायाच्या शब्दात काय महाराज भाव आहे, भाव अक्षराचे गाठ. विषयांतर होईल बघा. देह पवित्र म्हणलं की वाणी पवित्र आलीच का नाही बाबा? आलीच. मग ती वेगळी का सांगितली महाराज? तर ती जी वाणी आहे ती वाणी म्हणजे ही नाही महाराज. वाणी म्हणजे काय? त्यांच्या मुखावाटे जे बाहेर पडलेले अक्षर आहेत, ही काय आहे? त्यांची वाणी आहे. ज्ञानोबारांची वाणी जर काय असेल तर काय महाराज? ज्ञानेश्वरी आहे. तुकोबारांची वाणी जर काय असेल तर तुकोबारांचा गाथा आहे. नामदेवरायाची वाणी काय असेल तर काय महाराज? नामदेवरायाचा गाथा आहे. ही काय आहे? त्यांची वाणी आहे. आणि त्यांची वाणी कशी आहे? पवित्र आहे. पवित्र किती पवित्र आहे बघा. जगद्गुरु तुकोबारांच्या त्यावेळेस एक दृष्टांत आहे बघा. एक देशपांडे नावाचा ब्राह्मण होता. तो ब्राह्मण अगोदर नोकरी करायचा आणि नंतर काय झालं महाराज? त्याला विद्वान होण्याचं काय झालं? इच्छा झाली. रिटायर झाल्यावर मठारा झाला, मग इच्छा झाली, मग आता शॉर्टकट मार्गाने जायचे. ते शॉर्टकट मार्गाने जायचे महाराज. पंढरपूरला आला आणि काय झालं? पांडुरंगाकडे धरणं धरून बसला की मला काय कर? पंडित कर, है की नाही? गाडा पंडित कर. आणि पुन्हा पंडित तर करच, आणि पुन्हा काय दे? पैसा. म्हणजे अशी त्याची इच्छा होती महाराज. तो पांडुरंग त्याच्या स्वप्नात गेला आणि त्याला सांगितलं की इथे नको बसू. हे असे कामं काय केलेत माय? करायचे बंद केले. आता आळंदीला जा. माऊली काय करतात महाराज? अशी कामं करतात. म्हणून आळंदीला गेला आणि माऊलीकडे जाऊन धरणं धरून बसला. माऊलीही त्याच्या स्वप्नात गेले, त्याला सांगितलं की बापा इथे नको बसू. इथं काय? इथं कोर्ट बंद आहे. देहूलाच महाराज. देहूला धाडलं त्याला. देहूला गेला. आता ह्यो कोण होता महाराज? ब्राह्मण होता. परंतु तुकोबारायाच्यावर काय होती? श्रद्धा नव्हती. पूर्वीचा काळ होता तो. श्रद्धा नव्हती. तरीही गेलाच महाराज. बळच गेला आणि तुकोबारांना सांगितलं की माऊलीने पाठवले आणि मला काय व्हायचंय? गाडा पंडित व्हायचंय, श्रीमंत व्हायचंय. आता मला सांगा बाबा, जर तो माऊलींनी पाठवले असं म्हणलं नसता तर तुकोबारांनी काय केलं असतो? बुटानच हाणला असता महाराज. पण माऊलीने पाठवलं म्हणल्याच्या नंतर तुकोबारा शांत झाले. आणि महाराज काय झालं? त्याच दिवशी एक अहमदाबादचा एक शाहूकार आला होता. त्यानं माऊलीकडे नवस केलता की मला जर मुलगा झाला तर मी काय करीन? 1,00,000 रुपयाचे हिरे वाहील. तर मग महाराज त्याला मुलगा झाला. मग तो हिरे घेऊन आला होता. तर माऊलींनी त्याच्या स्वप्नात गेले, त्याला सांगितलं की काय कर, इकडे नको आणू. कुठं नाही? देहूला घेऊन जा. म्हणून महाराज ते बी तेवढं तिथं आलं होतं. त्यांनी सांगितलं की हे माऊलीने पाठवले. त्यांनी सांगितलं ठेवा इथं. ठेवलं महाराज. आणि तो जो पंडित होता त्या पंडिताला काय केलं? तुकोबाराने 11 अभंग लिहिले. त्या पंडितानं बघितलं महाराज. त्याच्यानं ब्राह्मणानं बाबा तर अभंग लिहिलेत. अभंग वाचल्यावर काय होतं? असं महाराज त्याचा काय नव्हता? विश्वास नव्हता. तसाच निघून गेला. तो निघून गेला. मग 11 अभंग तर लिहिले. गाठ्यात अभंग आहेत ते आता मी. मग या अभंगाचं काय करायचं? तो महाराज गावातला एक ब्राह्मण जात होता, कोंडोबा नावाचा. मग त्याची तुकोबारावर श्रद्धा होती. तुकोबारांनी सांगितलं हे बाबा, हे देवाने काय केलं? तुझ्याकरता पाठवले. ते 11 अभंग त्याला दिले महाराज. एकदम ठव होता. अगदी म्हणजे त्याला असुद्धा येत नव्हतं. महाराज ते एकदाच 11 अभंग वाचले. काय झालं महाराज? संस्कृतातला गाढा पंडित झाला. आणि तेव्हा शिवाजी महाराजांना कळालं की आपल्या राज्यात कोणतरी काय आहेत? साधू आहेत, संत आहेत. कसं? शिवाजी महाराजाच्या त्या दरबारात एक ते काय सांगलं जायचं पूर्वीच्या काळात? हा ते सांगत होते का? तर ते होता आणि ते त्याचा पाहुणा होता. म्हणून महाराज तो एक दिवस तिथे गेला. आणि त्यांनी सांगितलं की तू सांगतो का? महाराजांनी सांगितलं. तर एवढं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आलं. महाराज एकदाच अभंग वाचली. काय झालं? गाढा पंडित झाला. आणि आपण जर असं काही लिहिलं महाराज, कोण वाचणार होईल का? नाही होत महाराज. कारण त्याची वाणी कशी आहे? पुण्यवंत आहे. पुण्यवंत. मग त्यांचा देह पुण्यवंत आहे. देह कसा आहे? पवित्र आहे.
वाणी पुण्यवंत आहे याच्याकरता कोणती साधना केली महाराज? जो ते अच्युत. सर्व काळ त्यांनी काय केलं? सर्व काळ त्या अच्युताचं स्मरण केलं, त्या देवाचं नामचिंतन केलं. सर्व काळ म्हणजे कसं महाराज? 3 अवस्था सांगितलेल्या आहेत. 3. एक जागृती, दुसरी स्वप्नी आणि तिसरी सुषुप्ती. असे हे साधू संत तिन्ही अवस्थेत काय करत होते हो? देवाचं नामचिंतन करत होते. आणि आपल्याला करायला सांगितलं बाबा जागृतीत करणं ठीक आहे, पण मग स्वप्नात शक्य आहे का? पांडुरंग ज्ञानी पांडुरंग पांडुरंग म्हणजे जागृती स्वप्नी पांडुरंग, पण ते चिंतन आपल्याकडून शक्य नाही म्हणायचं. गोविंद शेन. कधीही त्यांच्या मनात काय होतं महाराज? तो भगवंतच होता. मग कसं म्हणता येणार नाही महाराज सर्व काळ? ते काय करत होते? सर्व काळ भगवंताचं नामचिंतन करत होते. एक बघा, एक साधक काशीला भगवान शंकराकडे साकडं घालून बसलेला होता की मला काय पाहिजे? संतांचं दर्शन दे. संतांचं काय दे? मला काहीतरी शंका आहेत, अध्यात्माविषयी प्रश्न आहेत, ते विचारायचे आहेत, म्हणून मला काय करायचंय? संतांचं दर्शन दे. म्हणून महाराज तो भगवान शंकराला साकडं घालून बसलेला होता. साकडं घालून बसलेला असताना भगवान शंकरांनी सांगितलं तू इथं नको बसू. काय कर? काशी आपल्या महाराष्ट्रात जा. आणि महाराष्ट्रात देहू नावाचं गाव आहे, देहूला जा. तिथे तुकाराम बाबा आहेत. ते काय करते महाराज? तुझ्या सगळ्या शंकेचं निरसन करते. म्हणून तो विचारपूस करत 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 निघाला. पूर्वी प्रवासाची कुठल्याही प्रकारची साधन नव्हती, पायच फक्त साधन होती. परंतु त्या साध्याने वेळी झालेली माणसं त्या साध्याच्या प्राप्तीकरता काहीही करायला तयार असतात. देहम पातयामी व कार्यम साधयामी. शोध घेत 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 निघालेला आहे. महाराष्ट्रात आला, पुण्यातही आला आणि पुण्यातून महाराज देहूकडे निघाला. आणि देहूकडे निघाला ती वेळ होती सकाळची. सकाळची वेळ होती. सगळे माणसं, पूर्वीचा काळ होता, सगळे महाराज डब्बे घेऊन बाहेर निघाले होते. आणि हा काय झाला? गावात जात होता आणि तेवढ्या अपवित्र आणि अस्वच्छ ठिकाणी त्याच्या कानावर विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण पडलं. आणि तो विचार करू लागला की विठ्ठल हे भगवंताचं नाम आहे, अत्यंत पवित्र असं नाम आहे. आणि या पवित्र नामाचा उच्चार एवढ्या अपवित्र स्थितीमध्ये कोण करत असेल? म्हणून महाराज त्यांनी इकडे तिकडे बघितलं. तो व्यक्तीही बघितला, परंतु बाहेरचा असल्यामुळे काय महाराज काही बोलला नाही. तसाच गावात गेला, विचारपूस केली. तुकोबारांचं घर लोकांनी सांगितलं. घरी जाऊन बसला.
तेवढ्यात तुकोबाला आले. पोरं होते महाराज तिथं. ते पोरं म्हणू लागले, बाबा आले, बाबा आले, बाबा आले. त्याच्याही लक्षात आलं की आपण एवढ्या लांबून ज्यांच्या दर्शनाकरता आलो आहे ते बाबा काय हेच असावे, म्हणून मागं वळून बघितलं महाराज. आणि मागं वळून बघितल्याबरोबर ते तोंडातून शब्द निघाले, महाराज राम 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 राम. अपवित्र आणि अस्वच्छ ठिकाणी विठ्ठल विठ्ठल म्हणणारी हीच व्यक्ती आहे, आणि यांच्या दर्शनाकरता आपल्याला भगवान शंकरांनी एवढा लांब पाठवला आहे, हे आपल्या प्रश्नाचे उत्तर देणार असा बोलला महाराज. मनात म्हणला. तुकोबारांचं दर्शन घेतलं. त्यांनी सगळा काही घडलेला प्रकार सांगितला. तुकोबारांनीही त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांना सांगितलं, लांबून आलेले आहेत, स्नान वगैरे करा, जेवण करा, आराम करा. जे काही तुमचे प्रश्न असतील, शंका असतील, याचं काय करू महाराज, आपण नंतर निरसन करू. म्हणून महाराज जेवण केलं. तो साधकही झोपलेला आहे. तुकोबारांनीही वामकुक्षी केली. आणि झोपलेले असताना एकदम खडबडून तो जागा झाला. आणि जागा झाला कशामुळे महाराज, असे 10-15 जण मिळून जसं काय करताय महाराज, विठ्ठल विठ्ठल असा नामघोष करताय, खडबडून जागा झाला. इकडे तिकडे बघितलं, घरात तुकोबारा एकटेच होते. तेही झोपलेले आहेत. याला वाटलं दिंडी काही जात असेल पंढरपूरला, म्हणून बाहेर आला. आणि बाहेर येऊन बघितलं तर बाहेरही कोणी नाही. त्याला वाटलं भासभीत झाला म्हणून परत झोपला. 5 मिनिटांनी महाराज परत खडबडून पुन्हा उठला. त्याला वाटलं कोण विठ्ठल विठ्ठल एवढी लोक कुठून म्हणतात. इकडे तिकडे शोध घेऊ लागला. आणि नंतर महाराज तुकोबाराच्या जवळ गेला. आणि तुकोबाराच्या जवळ गेल्याच्या नंतर तो महाराज तुकोबाराच्या रोमातून काय होत होतं, विठ्ठल विठ्ठल असं नामस्मरण बाहेर पडत होतं. जे घोष होत होता महाराज तशा झोपलेल्या अवस्थेतही तुकोबारांचे पाय धरले आणि तुकोबारांना माफी मागितली. तुकोबार चुकलोय. ज्यांचं नामचिंतन सुषुप्ती अवस्थेतही चालू असतं, त्यांचं नामचिंतन कुठलीही क्रिया करत असताना कसं बंद राहू शकतं महाराज. मग का म्हणू नये, जो होते अच्युत सर्व काळ. म्हणून महाराज असे जे महात्मे आहेत, काय करत होते महाराज, तीनही अवस्थेमध्ये देवाचं भजन करत होते. म्हणून त्यांचा देह पवित्र झाला आणि त्यांची वाणी कशी झाली, पुण्यवंत झाली. परंतु महाराज त्याचा आपल्याला काय फायदा हो, ती दुसऱ्या जन्मात सांगतात. तयाच्या चिंताने
तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांची. आपल्याला काय फायदा होतो महाराज? त्यांचं जर चिंतन केलं तर काय होतो? पातकाच्या राशीत जळतील आणि दोषी काय होतील? तरतील. जरी चरणामध्ये काय दिलं महाराज? तयाच्या चिंतने तरतील दोषी. तर अगोदर दोषी नाही करत महाराज, अगोदर काय होतं? पातकाच्या राशी जळतात आणि नंतर काय होतं? दोषी तरतात. बघा पंचदशी ग्रंथ आहे का नाही, ते कोणी लिहिला महाराज? विद्यारण्य स्वामी. मग ते विद्यारण्य स्वामी जे आहेत ते संन्यास घेतल्याच्या नंतर त्यांनी ते ग्रंथ लिहिले. परंतु संन्यासी होण्याच्या अगोदर त्यांचं नाव काय होतं महाराज? माधवाचार्य त्यांचं नाव होतं. तेव्हा त्यांना काय होतं महाराज? पैसा मिळावा, धन कमवावं अशी काय होती? इच्छा होती. म्हणून त्यांनी काय केलं महाराज? लक्ष्मीचे 24 पुरस्चरण केले. 24 पुरस्चरण केल्याच्या नंतर तरीही त्यांच्याकडे काय झालं महाराज? पैसा येत नव्हता. मग पैसा येत नव्हता तर मग त्यांना वाटलं की मग असं जरी आपण राहून काय करावं. म्हणून त्यांनी काय केलं महाराज? संन्यास घेण्याचं ठरवलं. आता संन्यास तर घेतला आणि संन्यास घेतल्याच्या नंतर काय झालं महाराज? पैसा यायला लागला. मग आता संन्यास घेतल्याच्या नंतर पैसा आला पण त्याच्या काही कामी नाही. संन्यास घेतला काय महाराज? पैशाला हात लावायचं म्हणलं. मग महाराज जेव्हा इच्छा होती तेव्हा पैसा आला नाही आणि आता इच्छा नाही तर काय होतंय? पैसा येतोय. तर महाराज त्या लक्ष्मी आई साहेबांवर काय झाली? रुसले. तेव्हा लक्ष्मी आई साहेबांना त्यांनी विचारलं की जेव्हा गरज होती तेव्हा तर पैसा आला नाही, है की नाही? आता गरज नाही तर कशा करता येतोय? तेव्हा लक्ष्मी आई साहेबांनी सांगितलं की तू पाठीमागं बघ. त्याने किती पुरस्चरण केली महाराज? 24 पुरस्चरण केली. तर 24 असे डोंगर काय होते? जळत होते. म्हणजे तुझे पुरस्चरण वाया नाही गेले. काय झालं महाराज? 24 डोंगर जळले म्हणजे तुझं पुरस्चरण वायाला गेलं नाही. अगोदर तुझे जे दोष होते ते सगळे नष्ट झाले. आता दोष नष्ट झाले, आता मी यायला तयार आहे. तर तू काय करत आहे? स्वीकारत नाही. म्हणजे अगोदर काय होईल महाराज? जळतील राशी आणि नंतर काय होईल? म्हणजे महाराज अगोदर तयाच्या चिंतने तरतील दोषी, अगोदर पातकाच्या राशी जळतील आणि मग दोषी तरतील. जळती दोषाचे डोंगर पातकाच्या राशी जळतील. कशाचं महाराज? संताचं. तुका म्हणे पापी जाती संताची जपी. त्या संताचं जर आपण स्मरण केलं तर काय होईल महाराज? पातकाच्या राशी जळतील. आता याची काय झाली महाराज? 3 प्रकार सांगितलेले आहेत. जर त्या संताचं जर आपण काय केलं? चिंतन केलं. म्हणजे कोण? जे पवित्र आहेत, ज्यांची वाणी पुण्यवंत आहे, त्यांचं जर आपण चिंतन केलं तर काय होईल महाराज? पातकाच्या राशी जळतील आणि दोषी तरतील. दुसरं सांगितलं की ते संत ज्यांचं चिंतन करतात, कोणाचं महाराज? त्या अच्युताचं. त्याचं जरी स्मरण केलं तरी काय होईल? पातकाच्या राशी जळतील आणि दोषी काय होतील? तरतील. आणि त्या संतांनी जे वाङ्मय केलेलं आहे त्याचं जरी चिंतन केलं तरी काय होईल महाराज? पातकाच्या राशी जळतील आणि दोषी तरतील. विठ्ठला असे जे महात्मे आहेत,
अशा महात्म्याचे चरणाची रज आपल्या मस्तकाला लावावी. देव इति राजा चरणाची माती, देव इति राजा चरणाची माती. देव इति राजा चरणाची माती, देव इति राजा चरणाची माती. देव धावत पळाची मागे मागे, धावत पळाची मागे मागे, दयाच्या तीर्थाने तरतील ज्योती, दयाच्या तीर्थाने तरतील ज्योती. धावत देव इच्छिरज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. त्यांच्या पायाचे जे कण आहेत, रज आहेत, त्याची कोणी इच्छा करतो महाराज? साक्षात देव करतो. देव नामयाच्या पाठी चाले केशी राजा, लागावा या रज चरणीची, त्याच्या चरणीची रज आपल्या मस्तकाला लागावी याच्याकरता देव त्यांच्या पाठीमागे चालतो. आणि असे जे महात्मे आहेत महाराज, त्यांच्या जीवनामध्ये दुसरं काहीही शिल्लक राहिलेलं नाही. त्यांनी काय केलं महाराज? आपल्या कंठामध्ये त्या देवाला धारण केलेलं आहे. काय त्या उरले वेगळे आणि काय त्या उरले वेगळे अनेक, काय त्या उरले वेगळे जीवनामध्ये दुसरं काहीही शिल्लक राहिले नाही. काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जयाकंठी. त्यांनी काय केलं महाराज? देवाला आपल्या कंठामध्ये धारण केलेला आहे. आणि असा जो महात्मा आहे तो काय आहे महाराज? चालतं बोलतं त्रिवेणी संगम आहे. अभंगाचं शेवटचं चरण. म्हणे देवा भक्ताचा संगम, तुका म्हणे देवा भक्ताचा संगम, तुका म्हणे देवा भक्ताचा संगम, तुका म्हणे देवा
जलतील राशी पातकाच्या जलतील राशी पातकाच्या संगम तेथे ओग नाम त्रिवेणीच. भक्त आणि नाम कसं आहे महाराज? देव, भक्त आणि नाम या तिघांचं काय आहे? त्रिवेणी संगम आहे. असा जो महात्मा आहे, ज्यांचा देह पवित्र आहे, वाणी पुण्यवंत आहे, तो जो महात्मा आहे तो चालता बोलता काय आहे महाराज? त्रिवेणी संगम आहे. झालेली सेवा सिद्धेश्वराच्या चरणी, सर्व गावकरी मंडळ असेल, भजनी मंडळ असेल, सर्वांच्या चरणी समर्पित, तसे श्री गुरु बाबांच्या चरणी समर्पित. आणि सेवेला पूर्णविराम तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितो असे बोललेले करू वेडी वाकडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानेश्वर